तर या पोयममध्ये ही एक ललबाय आहे. ललबाय म्हणजे होते अंगाई गीत. तर यामध्ये सांगितलेलं आहे की एक आई आपल्या लहानशा बाळाला ललबाय ऐकवून काय करत आहे, झोपवत आहे. अंगाई गीत म्हणून ती झोपवत आहे. अ ललबाई इज अ क्विक सूथिंग सॉन्ग. ललबाई कशी असते, अंगाई गीत स्मूथ असतो ऐकायला, आणि जेव्हा आई आपल्या बाळाला म्हणत असते तेव्हा ती मायेनी आणि स्मूथली असं ऐकायला चांगलं वाटत असते. आणि मग बाळ काय करतो, निवांत शांतपणे झोपून जातो. सॉन्ग दॅट यूज टू लर्न अ चाइल्ड टू स्लीप. लहान मुलं झोपण्यासाठी काय करतात, ललबाय त्यांना म्हणावं लागते, म्हणजे अंगाई गीत म्हणावं लागते, जेणेकरून लहान बाळ काय करतो, झोपी जातो. तर आपण या कवितेची आता सुरुवात करूया. स्लीप बेबी स्लीप, युअर फादर हर्ड्स हिज शीप, युअर मदर शेक द लिटिल ट्री फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन द डी. स्लीप बेबी स्लीप. तर आई आपल्या मुलाला झोपताना ललबाय म्हणत असते, अंगाई गीत म्हणत असते. त्यावेळेस ती सांगते की युअर फादर म्हणजे तुझे वडील, हर्ड ही शीप. हर्ड म्हणजे जो शेळीचा जो कळप असतो, शेळीचा कळप समजतो, जे आपले आई किंवा वडील शेळी राखायला जातात तसं शेळीचा कळप असतो. आणि ते युअर फादर हर्ड ही शीप, आणि त्या मेंढ्या राखायला गेलेले आहेत, हे आपल्या आई आपल्या बाळाला सांगत आहे. युअर मदर शेक्स द लिटिल ट्री, आणि आई झाडाला काय करत आहे, शेक करत आहे, म्हणजे हलवीत आहे. झाड काय करत आहे, हलवीत आहे. ठीक आहे. तर फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी. तर इथे म्हटलेलं आहे की त्याला जो स्वप्न पडत आहे, ड्रीम्स, स्वप्न पडतो ना आपल्याला झोपताना, त्यावेळेस स्वप्नामध्ये काय म्हणत आहे, तुला छान स्वप्न पडो, तुझे बाबा येऊन राहिलेले आहेत, ते मेंढ्या राखायला गेलेले आहेत, असं या आईने आपल्या मुलाला सांगितलेलं आहे, छोट्याशा बाळाला. आणि झाड काय केलेलं आहे, हलवलेलं आहे. स्लीप बेबी स्लीप, म्हणून तू काय कर बाळा, झोपून जा. स्लीप बेबी स्लीप, द हेवन्स आर व्हाईट विथ शीप. तर बाळा तू काय म्हणत आहे, झोपून जा. द हेवन्स आर व्हाईट. हेवन्स म्हणजे काय होतो, लहानसा छोटासा एंजल असतो, व्हाईट कलरचा एंजल समजते तुम्हाला, जी परी म्हणतो आपण, देवदूत. तसंच आकाशामधली परी येणार आहे, कोणासोबत, विथ शीप, पांढऱ्या रंगाची एक हेवन्स, आकाशामधनं एंजल ही शीपमधून येणार आहे, शीपसोबत. अँड फॉर दे आर लॅम्स. लॅम्स म्हणजे शीपचा काय असतो, तो मेंढीचा पिल्लू असतो छोटासा, जसं डॉगचा पपी असतो तसं शीपचा काय असतो, लॅम्प. लॅम्प असतो, पिल्लू असतो. फॉर दे आर लॅम्प्स दोज स्टार्स सो ब्राईट. आणि आकाशामधनं काय म्हणत आहे, शीप येणार आहे. तुम्हाला माहिती असेल शीप ही पांढऱ्या रंगाची असते. तर यामध्ये आईने आपल्या बाळाला सांगितलेलं आहे की आकाशामधनं पांढरी शीप येणार आहे, म्हणजे मेंढी येणार आहे, आणि सोबतच कोण येणार आहे, लॅम्प्स, त्यांचे छोटे छोटे पाठरू येणार आहेत, पिल्लू येणार आहेत. आणि कशासोबत, दो स्टार्स सो ब्राईट, ते काही छोटे छोटे ते तारे असतात लुकलुकणारे, ब्राईट म्हणजे चमकणारे, हे जे तारे असतात त्यांच्यासोबत कोण येणार आहे, लॅम्प येणार आहे. लॅम्प म्हणजे शेळीचे पांढरू किंवा मग पिल्लू म्हणू शकतो. अँड द मून शेपर्ड्स ऑफ द नाईट. आणि रात्रीला जेव्हा चंद्र असतो, चंद्राच्या प्रकाशामध्ये, म्हणजे रात्री जेव्हा मून निघत असतो, चंद्र निघत असतो, त्यावेळेस शेपर्ड म्हणजे काय होतो सांगा, शेपर्ड म्हणजे होतो जो बकरी चरायला नेतो, धनगर. काय म्हणतात त्याला, शेपर्ड म्हणजे धनगर. धनगर हा रात्रीच्या वेळेस येणार आहे, म्हणून तू काय कर आता, स्लीप, स्लीप बेबी स्लीप, म्हणून तू आता काय कर, झोपून जा. स्लीप बेबी स्लीप अँड आय विल गिव्ह दे शीप. बाळा तू आता झोपून जा, मी तुला काय, आय विल गिव्ह द
शीप मी तुला काय देईन, मेंढी देईन. विच विथ इट्स गोल्डन बेल, जिच्या गळ्यामध्ये काय असेल, गोल्डन बेल असेल, म्हणजे सोनेरी घंटा असेल. घंटी असते ना सोनेरी, मी तुला अशी शीप देईन, अशी मेंढी देईन जिच्या गळ्यामध्ये गोल्डन बेल असेल, घंटी असेल. शॅल बी अ लिटिल प्ले फेलो फॉर दी, सोनेरी घंटी सोबत तू काय करशील, त्या मेंढी सोबत खेळशील. प्ले फेलो म्हणजे तुम्ही दोघं फ्रेंडशिप कराल, फेलोशिप म्हणजे काय, फ्रेंडशिप कराल. फेलो तिच्यासोबत तू काय करशील, फ्रेंडशिप करशील मेंढी सोबत, आणि तिच्या सोनेरी घंटी सोबत काय करशील, तू खेळशील. म्हणून तू आता काय कर, झोपून जा. स्लीप बेबी स्लीप, स्लीप बेबी स्लीप अँड ब्लेट नॉट लाईक अ शीप. जसं मेंढी बेबे करते, ब्लेट म्हणजे काय होते, बेबे करणे. तर इथे सांगितलेलं आहे की जशी मेंढी ब्लेब्ले करते म्हणजे ब्लेट करते, तसंच इथे म्हटलेलं आहे की तू मेंढीसारखा काय बेबे करूच नको, म्हणजेच रडू नकोस. शेपर्ड म्हणजे काय होते, तुम्हाला मगाशी सांगितलं. शेपर्ड म्हणजे धनगर. मून म्हणजे चंद्र, आणि नाईट म्हणजे काय होते, रात्र. तर या कवितेमध्ये आईने आपल्या बाळाला सांगितलेलं आहे की तू अँड ब्लीट नॉट लाईक अ शीप, म्हणजे तू मेंढीसारखा ब्लेब्ले करूच नको, बेबे करू नकोस. ऑर दे द शेपर्ड्स अँग्री डॉग, नाहीतर तुला, ऑर एल्स म्हणजे नाहीतर धनगर तुला अँग्री डॉग म्हणजे कुत्र्याला कसं रागवते तसंच तुला धनगर रागवेल. अँग्री म्हणजे रागावणे, तसंच तुला काय करेल, रागवेल. विल कम अँड बाईट माय नॉटी रफ, आणि माझ्या छोट्याशा बाळाला काय करेल, तो काय करेल येऊन, विल कम अँड बाईट माय नॉटी रफ. नॉटी म्हणजे काय होते, नटखट. नॉटी म्हणजे नटखट, नॉटी. माझ्या छोट्याशा बाळाला जो बदमाशी करतो त्याला काय करेल, तो चावून टाकेल, रागवेल. आणि स्लीप बेबी स्लीप म्हणून त्यांनी, त्याच्या आईने म्हटलेलं आहे, बाळाच्या आईने असं म्हटलेलं आहे की तू बकरीसारखा बेबे करू नको, नॉट लाईक ब्लेट लाईक अ शीप. म्हणून ती आई म्हणत आहे की बाळा तू झोपून जा, बकरीसारखा बेबे करूच नको, नाहीतर धनगर येणार आणि माझ्या या छोट्याशा बदमाश, तू आता झोपून जा, नाहीतर धनगर येणार आणि तुला घेऊन जाणार आणि चावणार, आणि जसं कुत्र्याला रागवतो तसंच तुला पण रागवेल. म्हणून तू काय कर, झोपून जा. स्लीप बेबी स्लीप, गो आउट अँड हिअर द शीप. लहानशा बाळाला आई म्हणते की तू आता झोपून जा आणि गो आउट अँड हर्ट द शीप, आणि ती काय करत आहे, शीपला बाहेर काढत आहे. आता बाहेर काढत आहे. गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग गो. आता इथं आईने म्हटलं आहे की आता शीपला की तुम्ही जा, आता जा. यू बार्किंग ब्लॅक डॉग, आणि तिथे काळा कुत्रा काय करत आहे, बार्क करत आहे. बार्क करणे म्हणजे भुंकणे, बार्क करणे म्हणजे भुंकणे. तर त्या कुत्र्याला आणि शेळ्याला काय म्हणत आहे, आता तुम्ही जा, गो आउट. अँड बार्किंग ब्लॅक डॉग, काळ्या कुत्र्याला काय म्हणत आहे, जा, भुंकू नको इथे, जा. अँड वेकन नॉट माय बेबी सो, आणि त्यामुळे माझा बाळ काय होऊ शकतो, वेकन. वेकन म्हणजे काय होते, वेक म्हणजे जागी होऊ शकते. माझा बाळ काय होऊ शकते, जागी होऊ शकते. त्यामुळे गो आउट ब्लॅक डॉग, समजलं. अँड शीप अँड वेकन नॉट माय बेबी, माझ्या बाळाला उठवा नको. तुमच्या ओरडण्यामुळे किंवा भुंकण्यामुळे माझा बाळ काय होऊ शकतो, उठू शकतो, जागा होऊ शकतो. स्लीप बेबी स्लीप, म्हणून माझ्या बाळाला मी काय म्हणत आहे, झोपून जा. म्हणून ती आई आपल्या बाळाला काय म्हणत आहे, बाळा झोपून जा. तर या कवितेमध्ये सांगितलेलं आहे की एक आई आपल्या बाळाला झोपवण्यासाठी खूप काही म्हणजे अशा टेक्निक्स लावत आहे.
काही ट्रिक्स लावत आहे जेणेकरून तिचा बाळ काय गेला पाहिजे, झोपी गेला पाहिजे. आणि त्यामुळे या कवितेमध्ये ललबाई म्हणजे अंगाई गीत गाऊन ती आपल्या बाळाला सांगून राहिलेली आहे की तुझे वडील आता येणार आहे, तर त्यामुळे तू झोपून जा. त्यानंतर काय सांगितलं आहे, आकाशामधून एक मेंढी येणार आहे, हेवन. त्यामधनं म्हणजे आकाशामधनं काय येणार आहे, व्हाईट कलरची शीप येणार आहे आणि सोबतच तारे पण येणार आहेत. कोणाला घेऊन येणार आहे, लॅम्ब शेळीच्या पिल्लूला घेऊन येणार आहेत. आणि त्यानंतर तू काय कर, आता झोपून जा. आणि नंतर सांगितलेलं आहे की तू आता झोप, मी तुला काय देणार आहे, काय देणार आहे, छोटूशी लिटिल गोल्डन बेल देणार आहे. म्हणजे छोटूशी बेल, गोल्डन म्हणजे सोनेरी बेल देणार आहे. म्हणून तू आता काय कर, झोपून जा. आणि जर झोपला नाही तर कोण येणार, शेपर्ड येणार म्हणजे धनगर येणार आणि तुला म्हणजे जसं कुत्र्यांना जसं हे करतो, ॲग्री होतो त्यांच्यावरती, रागवतो त्यांना, तसंच तुझ्यावरती तो काय करेल, रागवेल आणि मग तुला चावणार. म्हणून तू काय कर, झोपून जा. आणि शेवटच्या स्टँजामध्ये तेच सांगितलेलं आहे की लहानसा बाळ हा जेव्हा झोपतो तेव्हा आपली आई आपल्याला सांगत असते आवाज करायचा नाही. तसंच त्यांनी म्हटलेलं आहे शीप आणि ब्लॅक डॉगला की भोंगा नको, आता मेंढ्या आणि काळा कुत्रा आहे तिथे, आणि त्याला सांगितलेलं आहे की तू ओरडूच नको, माझा बाळ काय करत आहे, झोपून राहिलेला आहे, नाहीतर तुमच्या आवाजाने तो काय होणार, वेकअप म्हणजे जागा होणार. त्यामुळे तुम्ही काय करा, आता जा, गो आउट. तर म्हणून ती आपल्या बाळाला सांगत आहे की झोपून जा, स्लीप बेबी स्लीप. ठीक आहे, बंद कर.